वैद्यकीय क्षेत्राचे मोठे यश. शिरपूरमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय 3 गोंडस बाळांचा सुरक्षित व नैसर्गिक जन्म. शिरपूरच्या वैद्यकीय क्षेत्राची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचवणारी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली असून शहरातील मातोश्री मॅटर्निटी हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटरमध्ये पनाखेडी येथील एका महिलेने कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय एकाच वेळी 3 गोंडस मुलींना नैसर्गिकरित्या जन्म दिला आहे. ही प्रसूती वैद्यकीयदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक होती, कारण गर्भातील 2 बाळे सरळ तर तिसरे बाळ चक्क आडव्या स्थितीत होते. मात्र स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रणजित पावरा आणि डॉक्टर विनेश पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संदेश आगळे, डॉक्टर रॉक्सिंग पावरा तसेच परिचारिका पथकाने अचूक नियोजन करत ही गुंतागुंतीची प्रसूती अत्यंत कौशल्याने यशस्वी करून दाखवली. सध्या जन्मलेल्या तिन्ही बालिकांचे वजन अनुक्रमे 1.5, 2.25 आणि 1 किलो 60 ग्रॅम असून आईसह तिन्ही बाळांची प्रकृती पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे. विशेष म्हणजे अवघ्या 3 महिन्यांपूर्वी शिरपूरच्याच आदिशक्ती हॉस्पिटलमध्येही तिळ्यांचा नैसर्गिक जन्म झाला होता. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या यशस्वी घटनेमुळे शिरपूर आता अत्याधुनिक आणि सुरक्षित वैद्यकीय सेवांचे एक अत्यंत विश्वासार्ह केंद्र बनल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल आमच्याकडे पनाखेडीची एक पेशंट गरोदर माता होती, ती आमच्याकडे डिलिव्हरी झाली 25 जून 2026 रोजी. तर तिघं जे बाळ आहे ते तिघं बाळ सुखरूप आहे. पहिल्या बाळाचं वजन हे 1 किलो 500 ग्राम होतं, दुसऱ्या बाळाचं वजन 2 किलो 200 ग्राम आहे आणि तिसऱ्या बाळाचं वजन 1 किलो 600 ग्राम आहे. तिघं बाळ खूप चांगले आहे आणि आज रोक्सन सर त्यांना डिस्चार्ज पण करणार आहे. आणि आज मातेचा दुसरा दिवस आहे आणि मातेला डिलिव्हरीनंतर कुठल्या प्रकारे ब्लिडिंग वगैरे काही झाली नाही आणि सर्व घरचे खूप खुश आहे तिघं मुलं झालं म्हणून. आणि पेशंट आणि बाळं दोघं सुखरूप आहे. खास करून काही वेळेस कसं असते की 3 बाळ असल्यामुळे खूप कमी दिवसात डिलिव्हरी होऊन जाते, की बाळांचं वजन खूपच कमी असते की 1200 ग्राम किंवा 1 किलोच्या आसपास असते. त्याच्यामुळे काय असते तिघं बाळ दगवण्याची शक्यता असते. पण याच्यामुळे काय झालं, ही पेशंट आमच्याकडे गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यापासून आमच्याकडे फॉलोअपला येत होती. त्याच्यामुळे त्याला आम्ही चांगली ट्रीटमेंट देऊ शकलो. त्याच्यामुळे आपल्याला बाळाचं वजन कमीत कमी वायबल पिरियड असतो की 1.5 किलोच्या वरती घेऊन जायला आपला प्रयत्न होता. त्याच्यामुळे बाळाचं वजन खूप चांगल्या प्रकारे वाढलं आणि त्याच्यामुळे तिघं बाळ खूप सुखरूप आहे आणि आई पण खूप चांगली आहे. थँक्यू.